टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बेंगळुरूहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुण्यातल्या नवले पुलाजवळ काल कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात जो आहे तो पाहायला मिळाला। या अपघातामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान झालं। मात्र ज्या ठिकाणी आपण पाहतो की अपघात घडलेला आहे त्या ठिकाणचा आता संपूर्ण गाड्या ज्या आहेत बाजूला करण्यात आलेल्या आहेत। रात्री या रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली होती। या अपघातामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला आहे। रात्री उशिरापर्यंत पुणे पोलीस असेल त्याचबरोबर अग्निशमन दलाचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू होतं। जागच्या जागी गाड्या ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या होत्या आणि या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। जखमींवरती सध्या इथल्याच जवळ असलेल्या नवले हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहेत ते सुरू आहेत। मात्र आपण पाहतोय की अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की साधारणतः 1 ते 2 किलोमीटरपर्यंत गाड्या ज्या आहेत ते जाऊन पडल्या आणि त्यानंतर रात्री उशिरा आपण पाहतोय की प्रशासनाचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू होतं। गाड्यांना आग जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती लागलेली होती। सध्या आपण पाहतोय की गाड्या ज्या आहेत त्या बाजूला करण्यात आलेल्या आहेत। हाच तो कंटेनर आहे की ज्या कंटेनरचा ब्रेक फेल जो आहे तो झाला आणि आपण पाहतोय की पुढची चेसी जी आहे ती पूर्णपणे जळून खाक झालेली आपल्याला पाहायला मिळते। जी चारचाकी याच्यामध्ये जळून खाक झालेली आहे त्या गाडीमध्येच दुर्दैवी अंत झालेला आपल्याला पाहायला मिळाला। जागच्या जागी गाडी जी आहे ती जळून खाक झालेली होती। मात्र सध्या आपण पाहतोय की या अपघात स्थळावरती आपण जर पाहिलं तर गाड्या ज्या आहेत त्या बाजूला करण्यात आलेल्या आहेत। समोर 500 मीटर अंतरावरती आपण पाहतोय की जी ट्रक आपल्याला पाहायला मिळते की ज्या ट्रकच्या मधोमध चारचाकी जी आहे ती अडकलेली आपल्याला पाहायला मिळाली। जे आधार कार्ड त्याचबरोबर त्यांच्याकडे आय कार्ड सापडलेलं आहे त्याच्यानुसार तो मूळचा कोल्हापूरचा असल्याची माहिती मिळते, जयसिंगपूरचा असल्याची माहिती मिळते। मात्र कोणत्या कारणासाठी गाडीमध्ये असलेले सदस्य जे आहे ते घेऊन जात होता याचा तपास जो आहे तो सध्या पोलिसांकडून केला जातोय। मात्र रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख जी आहे ती पटवण्याचं काम सुरू होतं आणि सध्या आपण पाहतोय की या ठिकाणच्या गाड्या ज्या आहेत त्या बाजूला करण्यात आलेल्या आहेत। मात्र वारजे पुलावरती होणारी आपण पाहतो की नवले पुलावरती होणारी अपघाताच्या घटना ज्या आहेत त्या काही नवीन नाहीत। प्रशासनाकडून वारंवार या संदर्भामधल्या उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जातात। मात्र तरीसुद्धा अपघाताचं सत्र जे आहे त्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। सध्या आपण पाहतोय की रात्री झालेल्या अपघातानंतर गाड्या ज्या आहेत त्या हटवण्यात आलेल्या पाहायला मिळतात आणि सध्या बेंगलोर मुंबई हायवेवरची वाहतूक जी आहे पूर्ववत होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहित सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।